नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमालेच्या 6व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण अभ्यासत आहोत संख्या व संख्या पद्धती हा घटक आणि या घटकातील आज उपघटक अभ्यासणार आहोत आपण त्रिकोणी आणि चौरस संख्या. तुम्हाला माहिती आहे की हा एकच घटक आपण बऱ्याच दिवसापासून म्हणजे पहिल्या भागापासून 6व्या भागापर्यंत अभ्यासत आहोत. तर काय गरज आहे? कारण हा जो घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती हा अंकगणिताचा पाया आहे आणि हा व्यवस्थित जर समजला तर पुढे जायला मदत होईल, तुम्हाला छान सोपं होईल. त्यासाठीच आपण इथले सगळे बारकावे सगळे बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्हाला घटक संचामध्ये दिसणार नाही अशाही बारीक सारीक गोष्टी आपण या माध्यमातून अभ्यासत आहोत. वेळ लागेल पण इथला प्रत्येक गोष्ट मजबूत होत जाईल, आपली सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट होत जातील. त्यामुळे आपण हे विस्ताराने अभ्यासत आहोत. तर आज अभ्यासूया त्रिकोणी आणि चौरस संख्या काय आहे नेमका. त्रिकोणी संख्या नावात त्रिकोण असा आहे आणि इथे बघा त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला. इथे या त्रिकोणामध्ये 3 आहेत बिंदू, या त्रिकोणामध्ये 3 आणि 3 6 बिंदू आहेत, या त्रिकोणामध्ये 10 आहेत. पुढे जर आपण इथे जर अजून 5 बिंदू जर काढला तर परत त्रिकोण तयार होईल आणि त्या 5 बिंदू म्हणजे 10 आणि 5 मिळून 15 अशा पद्धतीने ह्या संख्या तयार झालेल्या आहेत किंवा बिंदू आहेत. आता इथे म्हणाल की 1 पासून त्रिकोण तयार झालेला नाही, 1 पासून हा बिंदू आहे, एकदम सूक्ष्म ते सूक्ष्म बिंदूचा अर्थ आहे एकदम डोळ्याला दिसू शकणारा असा तो हे आहे. याच्यापासून त्रिकोण बनू शकेल, चौरस बनू शकेल, सगळे सगळे आकार त्याच्यापासून बनू शकतील. त्याच्यामुळे त्रिकोणी संख्येमध्ये आणि चौरस संख्येमध्ये सुद्धा एक हा कॉमन असेल. आता हे बघा हा जो पॅटर्न आहे 1 3 6 10 15. आता पुढे काय होईल, इथे 6 वाढेल म्हणजे 15 आणि 6 21 होईल. मग 21 मध्ये काय वाढतील, 7 वाढतील म्हणजे 28 होतील. तर या पद्धतीचा हा पॅटर्न आहे. या सगळ्या संख्यांना त्या बिंदूपासून तयार झालेल्या ज्या संख्या आहेत किंवा बिंदूची जी संख्या आहे त्रिकोण बनण्यासाठी यांना आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. तर बघा हा एक दुसरा पॅटर्न मी या ठिकाणी मांडलेला आहे. 1 त्यानंतर 1 अधिक 2 3, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. आता इथे बघा इथे परत अधिक 6 लावला तर 21 होईल, परत 21 अधिक 7 लावला तर 28 होईल. हा जो पॅटर्न आहे इथे दिसत असलेला पॅटर्न आहे हा याच्याशी मिळता जुळता आहे. मिळता जुळता म्हणजे पॅटर्न सारखाच आहे. इथे जो पॅटर्न आलेला आहे 1 3 6 10 15, इथे पण 1 3 6 10 15 21 28 या पद्धतीने पॅटर्न आलेला आहे. म्हणजे याचा आणि याचा जवळचा संबंध आहे. कसा संबंध आहे पुढच्या एका उदाहरणामधून आपण पाहणार आहोत. पण इथे काय दिसत आहे आपल्याला की हे बघा या ठिकाणी 1 आहे, इथे 2 वाढले म्हणजे 1 गुणिला 2 भागिला 2. याचा इथे एक उत्तर आलेलं आहे. इथे 2 गुणिला 3 भागिला 2 बरोबर 3 म्हणजे 3 दुने 6, 6 चे अर्धे 3, इथे 4 3 12, 12 चे अर्धे 6, 4 5 20, 20 चे अर्धे 10, 5 6 30, 30 चे अर्धे 15. या पद्धतीने इथे पॅटर्न आलेला आहे. हा पॅटर्न सुद्धा याच्याशीच मिळता जुळता आहे, सारखाच आहे पॅटर्न इथे असलेला इथे असलेला. तर यावरून आपण काय काढत आहोत की ती संख्या आणि त्या संख्येच्या पुढील संख्या म्हणजे n आणि n+1 यांचा गुणाकार आणि गुणाकाराचे अर्धे म्हणजे भागीला 2 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सूत्र मांडलेलं आहे. यापासून मिळणाऱ्या संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहेत. आता त्रिकोणी संख्येमध्ये मी बेरीज दाखवलेली आहे. इथे तर त्रिकोणाच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे, इथे गुणाकाराच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे. आता बेरीजच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल याचा उपयोग कुठे होतो. बघा हा उदाहरण आपण 2013 मध्ये आलेला उदाहरण याच्या आधी अभ्यासलेला आहे. कुठे, क्रमवार संख्याची बेरीज या ठिकाणी. तर क्रमवार संख्याची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे आणि 1 पासून 25 पर्यंतच्या संख्याची बेरीज आपल्याला करायची आहे. तर ही बेरीज करताना आपण कुठला फॉर्म्युला वापरला होता आठवतो का तुम्हाला? नाही आठवत? आठवून बघा. आपण फॉर्म्युला वापरला होता की ती शेवटची संख्या गुणिला त्या शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या म्हणजे 25 गुणिले 26 अशा पद्धतीने मांडला होता आणि त्याचे अर्धे भागीला 2 अशा पद्धतीने केला होता. हे सुद्धा आठवत असेल की आपण या समसंख्येचे अर्धे केलेले होते आणि 25 गुणिला 13 चा गुणाकार केलेला होता. याचा उत्तर सुद्धा आलेला होता, आठवते का? किती आलेला होता? 325 हे उत्तर आलेलं होतं त्याचं. मग 325 हे उत्तर आलं आणि त्याच्या आधी आपण ही संख्या आणि
शेवटची तिच्या पुढील संख्या याचा गुणाकार करून त्याचे अर्धे केले किंवा भागीला 2 केले होते. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इथे केलेला दिसत नाही आहे का? इथे नाही आहे का? इथे नाही आहे का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की क्रमवार संख्यांची बेरीज येणारी बेरीज ही त्रिकोणी संख्याच असते. बघा ना, या ठिकाणी क्रमवार संख्या आहेत ना, 1 अधिक 2 3, 1 अधिक 2 अधिक 3 7, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 15, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 म्हणून तिकडे 21 होणार. क्रमवार संख्यांची जी बेरीज येत आहे ती त्रिकोणी संख्याच येत आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या आणि क्रमवार संख्यांची बेरीज यांचा फार जवळचा संबंध आहे. म्हणून ह्या जर दोन गोष्टी परफेक्ट जर असल्या तुम्हाला, तर पुढे तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. तर आपण त्रिकोणी संख्या आणि क्रमवार संख्याची बेरीज या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढे या स्वरूपाचा एक प्रश्न आहे. 1 3 6 10 चौकट आहे, 28 आहे आणि चौकटीमध्ये येणारी पर्यायातील संख्या कोणती? तर आता या ठिकाणी आपण बेरजेचा किंवा कुठलाही इथलाही जर संबंध लावला तर तो इथे नक्कीच सापडू शकणार नाही. कारण या ठिकाणी जर 1 अधिक 2 3, मग 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, मग 15 आणि 6 28 होणार का? नाही. इथे पर्याय टाकायला विसरलो आहे. जुनेच पर्याय इथे आलेले आहेत. तर इथे तो जरी तर्क लावला तरी उत्तर येईल, पण इथे त्रिकोणी संख्या आहेत बघा. 1 3 6 10, त्यानंतरची त्रिकोणी संख्या कोणती येणार? 15 येणार. आणि इथे 21 हा टाइप मिस्टेक झालेला आहे, त्यामुळे गडबड झाली. पण अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर तो जो पॅटर्न वापरलेला आहे तो पॅटर्न त्रिकोणी संख्येचा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर इथे बघा 1 पासूनच्या 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. ह्या सहसा पाठच असायला पाहिजे आपल्याला. 1 3 6 10 21 28 36 45 55, त्यानंतर 66 78 आणि 91. जर आपल्या लक्षात असला तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. जसं खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे परंतु संयुक्त संख्या नाही? त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती आहे, संयुक्त संख्या आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार, म्हणजे ज्यावेळी मूळ संख्या अभ्यासू त्यावेळी. पण सध्या इथे पाहून घेऊया त्रिकोणीचा विषय आल्यामुळे. तर त्रिकोणी संख्या यापैकी कुठल्या आहेत? 2 नाही आहे, 3 आहे, 10 आहे, 8 नाही, म्हणजे ह्या 2 राहिल्या. आता संयुक्त संख्येच्या बाबतीमध्ये 3 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय होते ते बघूया आपण. पण 3 ही मूळ संख्या आहे आणि 10 ही संयुक्त संख्या आहे. तर प्रश्न काय म्हणते, खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे परंतु मूळ संयुक्त संख्या नाही? ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या नाही. म्हणजे याचं उत्तर हे येणार नाही, कारण 10 ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय की 2 संख्येच्या गुणाकारापासून बनलेली संख्या. म्हणजे इथे 2 आणि 5च्या गुणाकारापासून बनू शकते, किंवा जी मूळ संख्या नाही ती संख्या म्हणजे संयुक्त संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय होते हे विस्ताराने पाहूया आपण. सध्या तुम्ही त्रिकोणी संख्या काय आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी. चला, समजलं त्रिकोणी संख्या. आता पुढे जाऊया आपण चौरस संख्या. चौरस संख्या किंवा वर्ग संख्या. वर्ग हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल, नसेल ऐकला तर आता ऐका परत ऐका. आणि चौरस हे लक्षात आल्यानंतर वर्ग पटकन लक्षात येईल. चौरस बघा या ठिकाणी एक, मी आधीच सांगितलं की एक या संख्येपासून आपण चौरस बनवू शकतो, त्रिकोण बनवू शकतो. त्यामुळे एक कॉमन आहे चौरस आणि त्रिकोण. त्यानंतर इथे बघा या चौरसामध्ये किती बिंदू आहेत? 4 बिंदू आहेत. या चौरसामध्ये किती आहेत? 3 त्रिक 9. या चौरसामध्ये किती आहेत? इकडे 4 आणि इकडे नाही ते 5 आहे. म्हणजे 5 5 25, म्हणजे असं 4चा पण एक वर्ग बनलेला असता, म्हणजे 4 16चा एक चौरस बनू शकला असता या ठिकाणी.
तर इथे एक पॅटर्न आहे, जो पॅटर्न आहे 9 25 पॅटर्न इथे आहे बघा. 4 3 25 6. तर हा जो आहे संख्या आहे 2 ने 3 ने 4 ने 5 ला 6 ला 6 ने यापासून मिळणारा म्हणजे कोणत्याही संख्येच्या गुणाकारापासून म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने मिळणार केलेल्या गुणाकारा मिळ संख्या म्हणजे वर्ग संख्या. म्हणजे x गुणिला x म्हणजे x चा वर्ग किंवा चौरस संख्या असते. म्हणजे हे संख्या म्हणजे याचा सुद्धा पॅटर्न येऊ शकते. याच्यात एखादा संख्या असू शकते, तो आपल्याला लक्षात असतो. दुसऱ्या आणि वापर बघा. एक तर 1 3 2 संख्या त्या 1 3 5 ह्या सुद्धा तीन विषम संख्या इथे अधिक अधिक या सगळ्या विषय यांची बेरीज 16 आले. 1 3 5 6 या सगळ्या या संख्येची बेरीज पुढे 13 एकूण येणार. त्यानंतर 13 पर्यंत जर गेला येणार 14 येणार. तर हा जो आहे आपण याच्या आपला आहे तर समजलं आपण की विषम संख्यांची बेरीज. एक प्रश्न आला होता इथे आहे प्रश्न आपल्याकडे बघा. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज किती? हे सांगताना मी सांगितलं होतं की विषम संख्या किती आहेत, क्रमवार विषम संख्या किती आहेत, त्यांची संख्या किती आहे? त्यांची संख्या 10 आहे. मग 10 गुणिला 10 10 गुणिला 10 नंतर उत्तर आहे विषम संख्याची बेरीज. विषम संख्या बेरीज करताना हा सुद्धा घेतला त्यांची बेरीज. मग जर त्यांच्या आता तुमच्या किती विषम संख्या 2 म्हणजे 2 किती विषम संख्या 3 आहे म्हणजे 3 9 किती विषम संख्या आहेत 1 2 3 4 4 विषम संख्या 4 4 16. इथे किती संख्या आहे 5 5 5 25. इथे 6 असल्यामुळे 6 6 36 या पद्धतीने क्रमवार येणाऱ्या विषम संख्येची बेरीज ही वर्ग संख्याच असते. त्रिकोणीमध्ये काढलं पण या नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक बेरीज येते, क्रमवार बेरीज संख्या येते वर्ग येते. हे यासाठी आपल्याला हा संबंध लक्षात ठेवायचा आहे की पुढे जाऊन एखादा प्रश्न अशा पद्धतीचा येऊ शकतो. तर समजा असं आहे नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आणि इथे जर असं जर दिलं असला आपल्याला असं त्याचा अर्थ हे म्हणजे 10 10चा घातांक म्हणजे ते 10 त्याचा गुणाकार झालेला नाही, तो 10 आहे एकच आहे. आता ते पुढे पाहून घेऊ आपण पुस्तकात 10 असं जर 3 वेळा तर आपण काही 10 चा घातांक 3 10 चा घन होतो. घन इथे पाहून घ्या संख्या बेरीज ही वर्ग संख्या बसते. असं विचारू शकतो की बेरीजच्या स्वरूपात दिलेला आणि ही चौरस संख्या तर काही समजा दिलेलं नसेल त्याला पाहिजे क्रमवार विषम संख्याची जी दिलेली आहे ती चौरस संख्या असू शकते. दुसरं बघा आणि 20 पर्यंतच्या सर्व विषयाची बेरीज 20 पर्यंत विषम संख्या 10 संख्या आणि संख्या त्याचं उत्तर हेच आहे. प्रश्न आपण आधी अभ्यासलेला आहे. त्यानंतर इथे पहा 1 4 इथे त्यानंतर 16 25 हा दिसेल आपल्याला बाकीचा किंवा जाण्याचा त्याच्या गाणं नाही उठणं आपल्याला वाटेल याच्या सोबत नेहमी बसणं उठणं करत राहायचा, येता जाता नमस्कार वगैरे करत राहायचा. तेव्हा आपल्याला लक्षात येईल कोणी संख्या चौरस संख्या कोणती वर्ग संख्या कोणती हे लक्षात येईल. ओके, तर हा पॅटर्न लक्षात आला तुमच्या पटकन लक्षात आला. वर्ग संख्या आहेत तर मग इथे 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 मग इथे 3 चा वर्ग येणार 3 चा वर्ग किती 9 मग याच्यापैकी आहे का 9 आहे म्हणजे हे इथे 9 येणार. ओके, त्यानंतर पर्यायातील त्रिकोणी चौरस व संयुक्त असलेली संख्या कोणती? त्रिकोणी आहे, चौरसही आहे आणि संयुक्तही आहे. आता संयुक्त येणारच कारण ते गुणाकारापासून बनलेली असल्यामुळे संयुक्त येईल. पण गुणाकारापासून बनलेली असल्यामुळे ती संयुक्त संख्या येईल असं म्हटलं. पण ही एक त्रिकोणीय आहे, चौरसही आहे पण ती संयुक्त संख्या नाही. आपण अभ्यासणार आहोत पुढे. ती संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या पण नाही, एवढं लक्षात ठेवा. तर यानंतर चौरस संख्या आहे ही पण त्रिकोणी संख्या नाही. 25 ही चौरस संख्या आहे, त्रिकोणी संख्या नाही. 36 आहे, चौरस संख्या आहे म्हणजे चौरसही आहे, त्रिकोणीही आहे आणि संयुक्त आहे का? संयुक्त आहे.
कोणकोणत्या संख्यापासून बनू शकते? 6 6 36 पासून बनू शकते, कारण चौरस असल्यामुळे ती संयुक्त आहेच. एकला सोडून चौरस संख्या जर असेल, कारण चौरस संख्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार आहे ना, म्हणजे 6 गुणिले 6 यांचा गुणाकार आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार असल्यामुळे ती संयुक्त आहेच. तर 36 ही संयुक्त आहे. फक्त एकचा अपवाद असतो, तर इथं कोड्यामध्ये टाकण्यासाठीच एक दिलेला आहे, कारण एक ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एकक स्थानी 5 असलेली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग असू शकते? एकक स्थानी 5 असलेली संख्या कोणत्या वर्ग? आता 3 चा वर्ग किती येणार? 9 येणार. एकक स्थानी 8 चा वर्ग 8 8 64 म्हणजे एकक स्थानी 4 येणार. 5 चा वर्ग येणार 5 5 25 आणि 5. 7 चा वर्ग 7 50 म्हणजे इथे बरोबर उत्तर कोणतं आहे? हे आहे. आता 5 चा वर्ग किंवा 5 एकक स्थानी असलेल्या संख्येचा वर्ग कसा काढतात हे आपण पाहूया या ठिकाणी. एकक स्थानी जर 5 असेल तर 5 चा वर्ग किती? 25. 5 5 25. आता 15 चा वर्ग काढूया. 15 चा वर्ग आपण आधी बनवून पाहूया. इथे 15 गुणिले 15 15 गुणिले 15 किती होते? 15 5 75 5 7 15 1 15 15 8 7 22 225. इथे उत्तर किती आला? 225. आता इथे 25 आहे, इथे 25. ठीक आहे. आपण पुढचा 25 चा करतो वर्ग. 25 गुणिले 25 5 5 25 चे 5 हातचे 2 5 दुने 10 आणि 2 12. त्यानंतर 25 दुने 50. किती आला? 625. 25 चा वर्ग आला 625. इथे 25 आला, इथे 25 आला, इथे 25 आला. आता बघा इथे 2 आलेला आहे, इथे 6 आलेला आहे. या 2 आणि 1 चा काय अर्थ लावू शकतो आपण? काय संबंध जोडता येईल? याला 1 ला 2 बनवण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. या 2 ला 6 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 3 ने गुणावं लागेल. म्हणजे 1 गुणिला 2 बरोबर 2. 2 गुणिला 3 बरोबर 6. म्हणजे या 2 ला वरच्या संख्येने गुणला आहे आणि ह्या 5 च्या 25 लिहिला आहे. तर हा सूत्र वापरून आपण 35 चा बनवून पाहूया. 35 चा येथे का? 35 आहे. 5 चा वर्ग 25 लिहिलाय. आता 3 च्या पुढील संख्या 4 3 12. आपण करून पाहू. 35 गुणिले 35 12 25 एका 35 गुणिले 35 5 25 नंतर 3 5 15 चे 5 आजचा 1 3 3 9 1 10 5 5 2 1 2 1 बघा आलेला आहे 12 25 1 225. आपला फॉर्म्युला ठेवलेला आहे. चला याच्याकडे एकदम सोपा आहे. 25 20 आणि 4 पुढे घ्यायचा. आता मग किती होणार सांगा बरं? सांगा तुम्ही. 25 आणि 5 छक्का 30. त्यानंतर 60 किती होणार? 25 आणि 7 संख्या आणि त्यांची बेरीज म्हणजे संख्या येते. हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यापासून असतं त्याला चौरस संख्या असे म्हणतात. पुढे काय आहे? मग सध्या लक्षात की संख्या त्यासोबत कोणी संख्येच्या बाबतीत काय होती? किंवा त्रिकोण म्हणतात. याचा सूत्र आढळला होता 30 आणि तिच्या संख्या भागिले 2. परत आपण लॉजिक लावलेला होता की क्रमवार बेरीज त्रिकोणीची असते. या संख्येला संख्या पाहिजे. पुढे हे काही ठिकाणी आलेला आहे. काय आहे तुम्हाला लक्षात आलं नाही तर बघूया आपण ह्या काय आहेत ह्या पुढील भागामध्ये. परंतु सराव
मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.